अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते वाया घालवू नये ही म्हण आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अन्न हे केवळ भूक भागवणारे साधन नसून ते जीवन, आरोग्य आणि अध्यात्म यांचा आधार आहे. शेतकरी निसर्ग आणि कष्टकऱ्यांच्या घामातून ते आपल्या ताटात येते, म्हणून त्याचा आदर करणे आणि ते वाया न घालवणे ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. वाया घातल्याने, इकडे तिकडे फेकल्याने फक्त अन्नाचा अपमान होतो एवढेच नाही, तर पर्यावरणीय नुकसानसुद्धा होते बरं का. ते कसे सांगते. वाया गेलेले अन्न कुजताना मिथेनसारखे हरितगृह वायू बाहेर टाकते आणि त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. इथे ना 2 भाकरी शिळ्या पडल्या होत्या माझ्या, तर त्यामुळे काय केलं मी, मस्त अशा कुस्करून घेतल्या. त्यामध्ये पाणी टाकून थोडा वेळ भिजत ठेवली आणि एकदम मऊ करून घेतलं आणि बारीक चिरून घेतलं. त्याच्यानंतर 1-2 कांदे कापून घेतले आणि मिरची कापली, टोमॅटोसुद्धा कापला बरं का, आणि छान अशी कोथिंबीरसुद्धा कापली आणि सगळं मस्त असं एका कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी देऊन मस्त असं कांदा, टोमॅटो, मिरची सगळे काही पदार्थ परतून घेतले. त्यानंतर मिरची पावडर टाकली आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकले. छान एकजीव परतून घेतले. मस्त असं खमंग परतल्यानंतर एकदम ठसका येईपर्यंत असं परतून घ्यायचं सगळ्या गोष्टी. झणझणीत अशी फोडणी दिली आणि छान असे तुकडे आपल्याला बनायचे आहेत. शिळ्या भाकरीचे तुकडे खायला एकदम टेस्टी लागतात आणि वाया गेलेले अन्न जे असतात इकडे तिकडे फेकण्यापेक्षा मस्त असं काही वेगळे काही पदार्थ करून आपण खायचे असतात. त्यामुळे वाया जात नाही आणि ते अन्न आपल्या पोटातसुद्धा जातं. मस्त असा उपयोग करून छान असं परतून घेतलं. त्यानंतर हे जे तुकडे आहेत बाजरीच्या भाकरीचे एकदम मऊ झाले बरं का. नंतर त्या कढईमध्ये टाकून दिले आणि व्यवस्थित असे परतून घेतले आणि हे तुकडे खायला एकदम चविष्ट लागतात बरं का. तुम्ही मस्त अशी दह्याची कढीसुद्धा बनवून खाऊ शकता याच्यासोबत आणि तसेच जरी पोह्यासारखे खाल्ले तरीही चालतात. खूप टेस्टी आणि छान असे होतात. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर आपल्या आलाच आहात तर सबस्क्राईबसुद्धा करा बरं का. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.